दिनांक 31/8/2025च्या जी-आरनुसार बांधकाम कामगाराकडून जे 1 रुपया शुल्क आकारला जात होते ते माफ करण्यात आलेले आहे। आता बांधकाम कामगाराला कोणतीच फी भरायची गरज नाही। त्यामुळे दिनांक 31/8/2025 पासून जेवढे नवीन नोंदणीचे फॉर्म तसेच रिन्युअलचे फॉर्म ऑनलाईन केले होते ते पेंडिंग होते, कारण त्या वेबसाईटवरील पेमेंटच्या लिंकवर काम चालू होते। आता पुन्हा वेबसाईट सुरू झालेली आहे आणि तुमचे टप्प्याटप्प्याने अर्जसुद्धा मंजूर होणे सुरू झालेले आहे आणि त्याचप्रमाणे ज्याचे अर्ज मंजूर झालेले आहेत त्यांच्या पावत्यासुद्धा काढणं सुरू झालेले आहे। आता तुम्ही घरी बसल्या तुमची पावती काढू शकता। तर तुमचा अर्ज मंजूर झाला की नाही झाला आणि जर मंजूर झाला असेल तर तुमची पावती कशी काढायची याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगणार आहे। यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन आले असल्यास चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो। तर तुमची कामगार पावती तुम्ही घर बसल्या मोबाईलवरून सुद्धा काढू शकता। तुमचा अर्ज मंजूर झाला की नाही ते सुद्धा तुम्ही मोबाईलवरून पाहू शकता। तर मोबाईलवरून फॉर्म भरण्यासाठी तुमच्या मोबाईलमधील गुगल क्रोम ब्राउझरचा वापर करा। आता सर्वप्रथम आपल्याला गुगलवर ओपन इथं सर्च करायचं आहे MahaBOCW। बघा, MahaBOCW सर्च केल्यानंतर पहिली वेबसाईट ओपन होईल कामगाराची। तर या वेबसाईटवर आपल्याला जायचं आहे पहिल्या वेबसाईटवर। याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये खाली मिळून जाईल। तर इथे क्लिक केल्यानंतर आपली वेबसाईट ओपन होईल। आता बघा, वेबसाईट ओपन झाल्यावर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे। खाली आल्यावर बघा इथं उजव्या साईडला एक निळ्या कलरमध्ये बघा बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन दिलेले आहे। बघा, हा ऑप्शन एकतर इंग्लिशमध्ये दिलेला असेल किंवा वेबसाईट मराठीमध्ये आली असेल तर इथं मराठीमध्ये दिसेल। तर तुम्हाला जे जमते ते तुम्ही पाहू शकता। तर इथं बघा तुम्हाला एक प्रोफाईलचा ऑप्शन दिलेला आहे, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। आता इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर टाकून आणि आपला मोबाईल नंबर टाकून आपली प्रोफाईल लॉग इन करायची आहे। जो मोबाईल नंबर आपण ऑनलाईन करता वेळेस दिला होता तो नंबर आपल्या इथं टाकायचा आहे। तर सर्वप्रथम इथं तुमचा आधार नंबर टाकून घ्या, त्याच्यानंतर खालील बॉक्समध्ये तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या। आता आधार नंबर आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली एक असा ऑप्शन आहे बघा प्रोसीड टू फॉर्म, या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। आता प्रोसीड टू फॉर्म या बटनवर क्लिक केल्यानंतर आता तुमच्या मोबाईलवर बघा एक OTP जाईल, तो OTP तर तुम्हाला टाकायचा आहे। OTPला थोडा वेळ बी घेऊ शकते, थोडं वेट करा, किंवा इथं एक रिसेंटचा ऑप्शन होईल, रिसेंटवर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक OTP येईल, तो OTP तर तुम्हाला टाकायचा आहे। आता OTP टाकल्यानंतर बघा इथं व्हॅलिडेट OTP असा एक बटन दिलेला आहे, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे। आता त्याच्यानंतर बघा तुमची प्रोफाईल ओपन होईल। तर बघा आता प्रोफाईल ओपन झाल्यानंतर बघा इथं तुमचं रजिस्ट्रेशन स्टेटस दिलेलं आहे। तर इथं रजिस्ट्रेशन बघा ज्यांचं ॲक्टिव्ह झालेलं आहे त्यांचेच पावती आता निघणार सध्या, आणि ज्यांचे इथं इनॅक्टिव्ह आहेत बघा किंवा ॲक्सेप्ट नाही तर त्यांचा थोडा वेट करायचा आहे। त्यांचे फॉर्म जेव्हा ॲक्सेप्ट होतील तेव्हा त्यांचे पावती निघेल। तर बघा ज्याचे ॲक्सेप्ट नाही त्यांना बघा असं इथं इनॅक्टिव्ह दिसेल। तर त्यांचा फॉर्म मंजूर झाला की नाही ते कसं बघायचं, तर त्यासाठी बघा आपल्याला इथं थोडा प्रोफाईलमध्ये खाली यायचं आहे। खाली आल्यावर बघा इथं रिन्युअलचा एक ऑप्शन दिलेला आहे, ज्यांनी रिन्युअल केलेला आहे त्यांचं इथं दाखवल आणि ज्यांचं नवीन आहे त्यांचं वरच दाखवते। तर रिन्युअलवाल्यांनी इथं क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर बघा इथं तुमचं स्टेटस दाखवलेलं आहे। तर बघा इथं पेंडिंग दिलेलं आहे यांचं, म्हणजे यांचा फॉर्म अजून ॲक्सेप्ट झालेला नाही। यांचं जेव्हा ॲक्सेप्ट होईल यांनी थोडं वेट करायचं आहे, त्यांचं ॲक्सेप्ट झाल्यानंतर ते पावती मिळेल। आणि बघा ज्यांचं रिन्युअल स्टेटस ॲक्सेप्ट झालेला आहे त्यांना इथं ॲक्सेप्ट म्हणून दाखल, त्यांचं कार्ड आपण काढू शकतो किंवा पावती काढू शकतो। आणि बघा ज्यांचं नवीन नोंदणी आहे त्यांना इथे खालचे ऑप्शन येणार नाहीत, त्यांनी इथं वरीच बघायचं आहे। तर ज्यांची नवीन नोंदणी आहे बघा, तर इथं हे असं ॲक्टिव्ह आणि ॲक्सेप्ट असा ऑप्शन येईल, म्हणजे त्यांचा फॉर्म मंजूर झालेला आहे आणि त्यांचं रजिस्ट्रेशन हे ॲक्टिव्ह आहे। तर आता बघा याच्यानंतर आपण कार्ड कसं काढायचं म्हणजे किंवा पावती कशी काढायची ते पाहणार आहोत। त्यासाठी तुम्हाला एकदम खाली यायचं आहे। बघा खाली आल्यानंतर इथं एक ऑप्शन दिलेला आहे ॲक्नॉलेजमेंट डिटेल। पहिले बघा याच्या आधी इथे एक पेमेंटचा ऑप्शन येत गेलं, पेमेंट लिंक म्हणून। तर तेव्हा आपल्याला फी लागत गेली, 1 रुपया आपण फी भरत गेलो, आता ते फी माफ करण्यात आलेली आहे। आता कामगाराला कोणतीच फी द्यायची गरज नाही, सर्व मोफत आहे। तर याच्यानंतर बघा ॲक्नॉलेजमेंट डिटेलवर क्लिक केल्यानंतर असा एक ऑप्शन येते प्रिंट रिन्युअल ॲक्नॉलेजमेंट, ज्यांचा नवीन असेल त्यांना न्यूचा ऑप्शन येईल। तर या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे। तर पहा या बटनवर क्लिक केल्यानंतर बघा तुमचं ॲक्नॉलेजमेंट आलेली आहे, तुमची पावती आलेली आहे। आता हे पावती तुम्हाला प्रिंट करून घ्यायची आहे आणि हेच तुम्ही तुमच्या क्लेमसाठी वापरू शकता, जसं तुमचं स्कॉलरशिपसाठी किंवा तुम्ही भांड्याचा फॉर्म भरत असाल तर हा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर इथं येईल। रजिस्ट्रेशन नंबर हा वापरून तुम्हाला तुमचा ते समोरचे लाभ घेता येईल। तर इथं बघा प्रिंट ॲक्नॉलेजमेंट असा ऑप्शन दिलेला आहे, इथं क्लिक करून तुम्ही तुमची पावती काढू शकता। आणि बघा ज्यांचे फॉर्म ॲक्सेस झालेले आहे तेवढ्याच लोकांचे पावत्या आलेल्या आहे, बाकीच्या टप्प्याटप्प्याने येणार आहे। बाकीच्यांनी थोडं वेट करायचे, त्याचे लवकरात लवकर फॉर्म ॲक्सेप्ट होतील आणि त्यांचेसुद्धा कार्ड इथं प्रिंट होतील। तर माहिती व व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलवरती नवीन आल्यास चॅनल सबस्क्राईब करा, कारण मी इर्शाद खान पठाण आपल्यासाठी अशीच माहितीची व्हिडिओ आणत असतो।